भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातही नागरी सेवांच्या परीक्षेसाठी सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात. IAS, IPS होण्यासाठी जीवाच्या आकांतानं मेहनत करतात. आता यातल्या काहींची निवड होते तर काही जण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. ही नाही ती परीक्षा देऊ असं म्हणत बऱ्याचशा परीक्षांचे फॉर्म भरतात. एवढं सगळं करून निवड झालीच नाही तर चांगला पर्याय असतो तो म्हणजे शिक्षकाचा. अभ्यास करताना जे काही शिकलोय तेच आता नवीन पोरांना शिकवायचं काम बरेच जण करतात. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एक घटना. भोपाळमध्ये अशाच एका अभ्यास करून दमल्यानंतर शिक्षक झालेल्या ऍस्पिरंटने केलेलं कृत्य. खरं तर त्याला दुष्कृत्य म्हणावं लागेल. ते दुष्कृत्य नेमकं काय आहे आणि सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या शुभ्रा रंजन मॅडमशी या घटनेचा काय संबंध आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहता शिरस्ता. भारतात जेवढे पण स्पर्धा परीक्षार्थी अर्थात ऍस्पिरंट आहेत आणि जे UPSC परीक्षा तयार करतात त्यांना एक नाव माहिती असतं. सगळ्याच नाही पण बहुतांश मुलांना हे नाव परिचित असतं. ते नाव म्हणजे शुभ्रा रंजन मॅडम. राज्यशास्त्र विषयाची अतिशय सखोल अशी मांडणी त्या करतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयाकरता भारतातील अनेक जण शुभ्रा मॅडमच्या क्लासचा आधार घेतात. यांची लोकप्रियता एवढी की एखाद्याने क्लास लावला नाही तरी त्यांच्या नोट्सच्या जीवावर पोस्ट काढली जाऊ शकते, अशी चर्चा ऍस्पिरंटच्या आसपास ऐकायला मिळते. त्यामुळे नोट्स असो की क्लास, विद्यार्थ्यांची भिस्त शुभ्रा रंजन मॅडमवर असते. आता मूळ घटनेकडे वळू तर झालं असं की शुभ्रा मॅडमच्या क्लासचं नाव आहे शुभ्रा रंजन IAS स्टडी. या क्लासची मुख्य शाखा दिल्लीच्या करोल भागात आहे. करोल भाग म्हणजे UPSC ऍस्पिरंट साठी जणू पंढरीच. देशभरातील लाखो विद्यार्थी करोल बागेत येऊन अभ्यास करतात. तर विषय असा आहे, बऱ्याच जणांना इथे येऊन अभ्यास करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे अनेक क्लासेसने विविध राज्यांमध्ये त्यांच्या ब्रँच ओपन केल्या. शुभ्रा रंजन मॅडमने देखील मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक ब्रँच ओपन केली. आता भोपाळचा कारभार मॅडमने त्यांच्याच एका माजी विद्यार्थ्यावर सोपवला. प्रियांक शर्मा त्याचं नाव. प्रियांक हा शुभ्रा मॅडमचा जुना विद्यार्थी. सगळे प्रयत्न करून देखील अपयश आल्यानंतर प्रियांकने मॅडमशी चर्चा करून भोपाळमध्ये एक ब्रँच सुरू केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद राहिला, पण मागच्या वर्षभरात गणित बिघडलं. भोपाळच्या क्लासेसमधून म्हणावं तसं उत्पन्न निघत नव्हतं. झटपट पैसा कमवण्याचा मार्ग काय असू शकतो याचा विचार प्रियांक शर्माने केला. त्याने शुभ्रा मॅडमची चर्चा करून दिल्लीहून त्यांना भोपाळला बोलावले. क्लासेसची व्याप्ती वाढवून नवीन काही आयडिया आहेत अशी बतावणी केली आणि मॅडमला बोलावून घेतले. शुभ्रा रंजन या भोपाळमध्ये आल्यानंतर त्यांना प्रियांकने काही लोकांच्या सहाय्याने एका खोलीत बंदी बनवली. जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांना धमकावून त्याने 2 कोटी रुपये स्वतःच्या बँकेच्या खात्यात वळवून घेतले. ज्या शिक्षकाकडून ज्ञानाचे धडे घेतले त्यांनाच धमकावणे प्रियांक शर्माला चुकीचं वाटलं नाही. अखेर शुभ्रा रंजन यांनी त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. तत्काळ त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. हे सगळं होत असताना प्रियांकने छातीत दुखण्याचं कारण सांगून स्वतःला एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पण पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमधून अटक केली. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर शुभ्रा रंजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आजवरचे बरेचसे टॉपर्स त्यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ त्या अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांच्या YouTube चॅनलला 5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. एवढ्या लोकप्रिय शिक्षकासोबत ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. परंतु आरोपीला तत्काळ अटक करून सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तेव्हा आर्थिक कारणासाठी गुरु शिष्याच्या नात्याला प्रियांक शर्मा सारखे काही नग गालबोट लावत असतात. या घटनेविषयी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. यासंबंधी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.